योग्य आवाज आणि इमोशनने रेडी आहात ना? येस सर. हो सर. ओके. तर वाक्य असं आहे, माझ्या कुटुंबाच्या सुखाचं आणि आरोग्याचं रहस्य एकच, हॅपी हेल्थ ऑइल. काजल, तू बोल पहिल्यांदा. माझ्या कुटुंबाच्या सुखाचं आणि आरोग्याचं रहस्य एकच, हॅपी हेल्थ ऑइल. Sit down. साहिल, माझ्या कुटुंबाच्या सुखाचं आणि आरोग्याचं रहस्य एकच, हॅपी हेल्थ ऑइल. sit down. ॲमी, माझ्या कुटुंबाच्या सुखाचं आणि आरोग्याचं रहस्य एकच, हॅपी हेल्थ ऑइल. sit down. अद्वैत, माझ्या कुटुंबाच्या सुखाचं आणि आरोग्याचं रहस्य एकच, हॅपी हेल्दी ऑइल. अनुप्रिया, माझ्या कुटुंबाच्या सुखाचं आणि आरोग्याचं रहस्य एकच, हॅपी हेल्थ ऑइल. परफेक्ट. अशा ऍडसाठी लागणारा परफेक्ट आवाज आहे तुझा. आणि मी म्हटलं होतं तसंच इमोशन ही परफेक्ट आहे. सुपर. या आधी कुठला आवाजाचा कोर्स केलायस का? हा, नाही सर. ग्रेट. तरीही तुला हे इतकं परफेक्ट कसं जमलं? आय एम इम्प्रेस्ड. कीप इट अप. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. खरंच किती मस्त बोललीस तू. खरंच का रे? खरंच. थँक्यू दिव्या. तुझ्यामुळे अविनाश भाऊजीने अनुला असली अद्दल घडवली आहे ना की ती जन्मात विसरू शकणार नाही. विसरायलाच नकोय. तुला माहितीये सीमा, मी केव्हापासून विचार करते ह्या अनुला कसा धडा शिकवायचा. पण आता आपल्याला खूप छान मार्ग सापडलाय. हे अगदी करेक्ट चालू आहे आपलं. म्हणजे तू मला तिकडून अशा खबरी देत जा, त्याचा कसा वापर करायचा ते माझ्यावर सोड. हो दिव्या, पण ऐक, जे करशील ते सांभाळून करत जा. या सगळ्यात माझं नाव कुठे येता कामा नाही. लक्षात ठेवायचंय. नाही येणार ग, नको काळजी करूस तू. हे बघ, काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या दोघींचाही शत्रू एकच आहे. आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. करेक्ट. करेक्ट. चल ठेवते आता. बाय. शत्रू दिव्या, काय चाललं होतं? नाही, कुणाशी बोलत कोणाशी होतीस? फ्रेंड, कॉलेज फ्रेंड. कॉलेज पासूनची माझी मैत्रीण आहे, तिच्याशी बोलत होते. हा, फ्रेंड. हा. आणि ते काय बोलत होतीस? शत्रूचा शत्रू मित्र असतो वगैरे. शत्रू. शत्रू तेच की. शत्रू म्हणजे ती माझी कॉलेज फ्रेंड आहे ना. हा, आमच्या दोघींची ना एक कॉमन फ्रेंड आहे. पण फ्रेंड म्हणजे फ्रेंड नाहीच आहे हो.
ती शत्रूच आहे आमची आणि तिच्याविषयी आम्ही गॉसिप करत होतो. म्हणजे फ्रेंड शत्रू. तुम्हाला तर माहिती आणि मला गॉसिप किती आवडतं. मग नाही आणि बरं झालं तुम्ही थांबवलत मला. त्यामुळे ना मला आणखीन एक मुद्दा सापडला माहितीये गॉसिपिंगचा. तर मी पटकन फोन करते कॉलेज फ्रेंड आणि ते गॉसिपिंगचा नवीन मुद्दा लगेच तिला मी सांगते. हा लगेच बरं झालं. थँक्यू. हा आई. हॅलो हॅलो हॅलो. नक्की मैत्रिणीशीच बोलत होती काही. हे असं कपाळ घेऊन घरी कसा जाऊ? सगळे अजून जागेच असतील आणि सगळी झोपल्यावरच जाऊया 12 नंतर. हा म्हणजे अनु पण झोपी गेली असेल. काय अवस्था झाली ही? माझ्याच घरात मला चोरासारखं जावं लागतंय. गोखले तेरड्या, हे दिवस मी कधीच विसरणार नाहीये. लक्षात ठेव. आई तू झोपली नाहीस अजून? नाही अगं, तुझ्या बाबांची वाट बघते. ए तू का जागी आहेस? अगं मी अभ्यास करत होते, पाणी प्यायला म्हणून खाली आले. आई तू टेन्शन घेऊ नकोस, बाबा येतील. तू फोन लावून बघितलास का त्यांना? अगं किती वेळ फोन लावला, फोनच उचलत नाहीयेत. मला आता टेन्शन येऊ लागलंय ग. मला आता भीती वाटते खरंच. आई शांत हो. बाबांची गाडी खराब झाली असेल किंवा बंद पडली असेल म्हणून त्यांना उशीर होत असेल. अगं पण फोन उचलला तर कळेल ना. आई कदाचित फोनची बॅटरी डेड झाली असेल. तू नको उगीच विचार करून स्वतःला पॅनिक करून घेऊस. पिऊ, मी उगीच विचार नाही करत आहे बाळा. मी आज बाबांच्या ऑफिसला गेले होते. तिथे मला कळलं की बाबा आजोबांच्या ऑफिसला गेले. मला वाटते की बाबा आणि आजोबा यांच्यामध्ये नक्कीच वाद झाले म्हणून यांचं वागणं बदललं असेल. तसंच असेल. पण आई बाबा घरी आले ना की त्यांच्याशी एकदा स्पष्टपणे बोल, त्यांना सगळं विचार. पण त्याच्यासाठी यायला हवेत ना ते. आई येतील ते, तू विश्वास ठेव, ते येतील. तू जाऊन झोप. खूप उशीर झालाय. उद्या कॉलेज पण आहे. तूही जाऊन झोप. बाबा आले की तुला कळेलच ना. हो.